निश्चित. आता सर मुलांचं काय काय होतं माहिती आहे का? आता मुलांना बोर्ड परीक्षेमध्ये जास्त मार्क्स पडतात आणि नीट आणि परत सी-ई-टीला त्यांचा स्कोर एकदम ढासळतो. म्हणजे बोर्डला तो टॉपर असतो आणि बाकी एंट्रन्सच्या परीक्षेमध्ये तो घसरतो. अशी कशी काय घसरण होऊ शकते? हेच आहे ना, आपण म्हणू नये का, म्हणजे नीट आणि सी-ई-टीमध्ये कसं डायरेक्ट बोल्ट विकेटच पडतो. जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जर आपण नीट विचार केला, तर नीट आणि जे परीक्षा आहेत, ह्या ऑब्जेक्टिव्ह आहेत. ते सब्जेक्टिव्ह पण घेऊ शकतात, पण घेत नाहीत. तर मुळात तर लय पालकांना किंवा विद्यार्थ्यांना माहीतच नाही, की नीट, सी-ई-टी आणि जे हे ऑब्जेक्टिव्हच का घेतात. त्याच्यामागे एक रिझन आहे, की मुलांची लॉजिकल रिझनिंग चांगली होते. जसं आता समजा नीटच्या थ्रू एखादा मुलगा डॉक्टर होतोय, तर त्याच्यामध्ये प्रेझन्स ऑफ माइंड म्हणजे एखादं पेशंट अचानक आलं, तर तो त्या पेशंटला कसं डील करू शकतो. ऑन दी स्पॉट त्याची थिंकिंग कॅपॅसिटी काय आहे. मग ती ॲबिलिटी चेक करण्यासाठी हे एक्झाम्स आहेत. पण आज जर आपण बघितलं तर जर नीटमध्ये स्कोर नाही चांगला आला, तर पालक लोकं डोनेशन भरून ॲडमिशन घेतात. पण हे सरासर चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण त्यांनी जे क्रायटेरिया ठेवलेले आहे, की बाबा एवढे विद्यार्थी पर्सेंटेजचे विद्यार्थीच आम्ही डॉक्टर करणार किंवा नीटला 720 मार्काची एक्झाम आहे. त्यातले जे 650, 600 प्लस विद्यार्थी एम-बी-बी-एसला जाणार. तर तो क्रायटेरिया फिक्स आहे. मग त्याच्यामध्ये स्कोर कमी येण्याचं एक रिझन आहे, की हाय ऑर्डर थिंकिंगचे क्वेश्चन असतात. मुलांची प्रॅक्टिस कमी असते आणि जसं तुम्ही म्हणताय, की सब्जेक्टिव्हला स्कोर जास्त येतो आणि ऑब्जेक्टिव्हला कमी होतं. असं खूप कमी विद्यार्थ्यांचं होतंय. ॲक्चुअली ज्याची थिअरी चांगली आहे ना, म्हणजे ज्याचा जसं आता नीटचा जर विचार केला, तर त्याच्यामध्ये एन-सी-आर-टी खूप थरोली वाचावं लागतं किंवा फिजिक्स जर आपण विचार केला, तर ह्याच्यामध्ये तुमचं बेसिक कॉन्सेप्ट चांगले असावं लागतं. मग ज्याची थिअरी चांगली आहे, ज्याचा सब्जेक्टिव्ह पार्ट चांगला आहे, त्याला आपोआप ऑब्जेक्टिव्हला पडतं. पण त्याला प्रॅक्टिस जास्त सोडवायला पाहिजे. मिनिमम एका सब्जेक्ट नाही म्हटलं तरी दररोज 100-125 एम-सी-क्यू विद्यार्थ्यांनी सोडवणं अपेक्षित आहे. पण ते समजून घेऊन असं रट्टा मारून वगैरे नाही